चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे बघा, 31 ते 100 विषम अंकांची बेरीज किती? 31 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला सांगितलेली आहे. या विषम संख्यांची बेरीज कशी करायची या संदर्भात एक नियम आहे. तो नियम असा आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या या दोघांना कंसामध्ये घ्यायचं, गुणिले एकूण संख्या आणि भागाकारामध्ये 2. बघूया या नियमाच्या आधारे हे उदाहरण कशा प्रकारे सोडवायचं. तर या ठिकाणी बघा, पहिली संख्या 31 पासून 100 पर्यंतची सांगितलेली आहे. पहिली संख्या जी आहे ती आहे 31. पण आता बघा, शेवटची संख्या आता 100 पर्यंतची सांगितली आहे, परंतु 100 ही संख्या विषम नाही. मग शेवटची विषम संख्या कोणती आहे? तर शेवटची विषम संख्या आहे 99. म्हणून 99 घेतलं, गुणिले 31 पासून 99 पर्यंत एकूण किती संख्या आहेत? तर 31 पासून 99 पर्यंत बघा, ज्या विषम संख्या आहेत प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला माहित आहे 5 विषम संख्या येतात. प्रत्येक ओळीमध्ये 5 विषम संख्या येतात. त्या कशा येतात? तर 31च्या ओळीमध्ये 5, त्याच्यानंतर 41च्या 5, 51च्या 5, 61च्या 5, 71च्या 5, 81च्या 5 आणि 91च्या 5. आता या ठिकाणी एकूण ओळी किती झाल्या? 1 2 3 4 5 6 आणि 7 ओळी झाल्या. म्हणजे 7 ओळीमध्ये 7×5 35 काय झाल्या? विषम संख्या आल्या. आणि त्याला भागाकारामध्ये 2 करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर काय करायचं आहे? पुढच्या स्टेपला कंसामध्ये ज्या दोन संख्या आलेल्या आहेत 31 आणि 99 या दोघांची बेरीज करायची आहे. 31 आणि 99 ची जर आपण बेरीज केली तर ती येते 130 आणि गुणिले 35 आणि त्याला भागाकारामध्ये 2. आता आपल्याला माहिती आहे 2 न काय होतो? फक्त समसंख्यांना भाग जातो. 2 न काय होतो? फक्त समसंख्यांना भाग जातो. म्हणून मग 2 न 130 ला भाग जाऊ शकतो. मग 2 न जर 130 ला भागलं तर बे एके बे आणि 65 दोन्ही 130 होतात. बघा, बेसक्क 12 होतात. या ठिकाणी 13 मधून 12 गेले तर 1 उरतात. पुन्हा त्याच्यावरती या एकावरती 0 म्हणजे 10 होतात आणि बे पंचे 10 होतात. म्हणजे यांचा भागाकार येतो 65. आणि मग 65 आणि 35 यांचा जर आपण गुणाकार केला, 65 आणि 35 जर यांचा गुणाकार केला, 65 गुणिले 35, तर तो गुणाकार किती होतो बघा. या ठिकाणी तुम्हाला साईडला करून दाखवतो. 65 गुणिले 35. तर बघा, 35चा पाडा निश्चितपणाने आपल्याला येत नाही. म्हणून मग आपण काय करायचं? एका अंकाने गुणाकार करायचा. 5 5 25, 5 हातच्याले 2, 5 30 आणि 2 32. 325 इतका एककचा गुणाकार आला. दशकानं गुणताना काय करायचं? एककच्या घरात 1 शून्य द्यायची, ते विसरायचं नाही. 3 5 15, 5 हातच्याले 1, 3 संग 18 आणि 1 19. या ठिकाणी यांची आता काय करायचे? आपल्याला बेरीज करायची. 5 आणि 0 5, 5 आणि 2 7, 9 3 1200, 2 हातच्याले 1, 1 आणि 1 2, 2275 यांचा गुणाकार आलेला आहे. यांचा गुणाकार किती आलेला आहे? 2250